येवल्यात पार पडलेल्या आमसभेत एका प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तो प्रश्न होता कैलासवासी सुभाषचंद्र पारख पतसंस्थेतील ठेवीदारांच्या अडकलेल्या हक्काच्या पैशांचा. वर्षानुवर्षे आपल्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी ठेवीदारांचा संघर्ष सुरू आहे. या ठेवीदारांचा संयम सुटल्याचे चित्र आमसभेत पाहायला मिळाले. ठेवीदारांनी थेट शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यासमोर आपली व्यथा मांडत आमचे हक्काचे पैसे परत मिळवून द्या असे साकडे घातले. यावेळी संतप्त ठेवीदारांनी पतसंस्थेच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. एकीकडे विविध कार्यक्रमांवर लाखो रुपयांची उधळपट्टी केली जाते, मात्र ठेवीदारांना त्यांचे हक्काचे पैसे परत देण्यासाठी कारवाई का होत नाही, असा थेट सवाल ठेवीदारांनी उपस्थित केला. इतकेच नाही तर काही ठेवीदारांनी सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या प्रतिनिधींसमोरही आपली व्यथा मांडली. अनेक ठेवीदार आर्थिक संकटातून जात असून काही जण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जात आहेत, तर काही ठेवीदार आजारग्रस्त असून स्वतःच्या उपचारासाठीही त्यांच्याकडे पैसे नसल्याची वेदनादायक बाब यावेळी समोर आली. दरम्यान या प्रकरणात लवकरच ठोस कारवाईचे संकेत सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून मिळत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र ठेवीदारांना केवळ आश्वासन नको, तर त्यांच्या हक्काच्या ठेवी प्रत्यक्षात परत मिळाव्यात हीच त्यांची प्रमुख मागणी आहे. कैलास बाळासाहेब साताळकर. मी माझे पतसंस्था सुभाषचंद्र पारख पतसंस्थेमध्ये पैसे अटकलेले आहे. तरी आमदार साहेबांची आमसभा होती, त्या कारणाने मी इथं ऑफिसला आलेलो आहे. तरी मॅडमने सांगितलं प्रयत्न करू. पिंटू पारख पतसंस्थेच्या संदर्भात प्राप्त झालेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने सदर अर्ज हे पतसंस्थेच्या जे औसायक अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे पाठवले जाणार आहे आणि सदरचे अर्ज पाठवल्यानंतर त्याचा फॉलोअप घेतला जाईल. सर्व ठेवीदारांना लवकरात लवकर रक्कम मिळण्यासाठीचा जो पण काही पाठपुरावा असेल तो सहाय्यक निबंधक कार्यालयातर्फे घेतला जाईल. सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी एसी रूम्स, भव्य बॅक्वेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन. आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्युजन रेस्टॉरंट तुमच्याच चवीची खास काळजी घेईल. ठिकाण उपजिल्हा रुग्णालयाशेजारी येवला, कोपरगाव रोड येवला. हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल.